न्यूज वार्तामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। लोककल्याण मंडळ इचलकरंजी यांच्याकडून अधिकस्य अधिक फलम अधिक मासानिमित्त दाम्पत्य भोजन व कुटुंब प्रबोधन कार्यक्रम घेण्यात आला। जिवाजी भवन इचलकरंजी येथील अत्यंत सात्विक भक्तिपूर्ण वातावरणात कार्यक्रम संपन्न झाला। कार्यक्रमाच्या प्रारंभी दीपक होगाडे यांनी सामूहिक गीत म्हणून घेतले। मान्यवर पाहुणे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन व प्रतिमा पूजन करण्यात आले। अक्रोड हळदे यांनी प्रास्ताविक केले। महाराष्ट्रात अधिक महिन्यात जावयाचा मान करण्याची रीत आहे। याशिवाय अधिकस्य अधिकम फलम या उक्तीप्रमाणे या निमित्ताने दान धर्माची ही परंपरा आहे। याला अनुसरून 33 दाम्पत्य भोजन आणि त्यासोबत अधिक महिन्याचे वाण दान करण्याची पद्धत अनेक ठिकाणी प्रचलित आहे। परंतु अशा अनेक सण उत्सव परंपरांना कार्यक्रमाला हल्लीच्या विभक्त कुटुंब पद्धतीमुळे थोडे कॉर्पोरेट स्वरूप आलेले आहे। पूर्वजांनी जाणीवपूर्वक पेरलेले या अशा परंपरांचे सामाजिक महत्त्व अधोरेखित करावे आणि त्याचा उपयोग समाज जोडण्यासाठी व्हावा, त्यातून समाजाचे प्रबोधन व्हावे अशा उद्देशाने इचलकरंजीमधील लोककल्याण मंडळाच्या माध्यमातून सामाजिक दाम्पत्य भोजन कार्यक्रमाचे आयोजन केले होते। कार्यक्रमामध्ये कुटुंब आणि समाज याविषयी परिसंवाद आयोजित केला होता। त्यामध्ये कोल्हापूरचे सामाजिक कार्यकर्ते श्री सुनील कुलकर्णी, पालक, विद्यार्थी, शिक्षक, यामध्ये काउन्सिलिंग करणाऱ्या तज्ज्ञ सौ आर्या देशपांडे आणि कुटुंबाला एकत्र ठेवण्याचा प्रत्यक्ष अनुभव गाठीशी असलेल्या कराडच्या सौ उमा गरुड उपस्थित होत्या। तिन्ही वक्त्यांनी कुटुंब सशक्त करण्याकरता वेगवेगळे करणीय मुद्दे या निमित्ताने सर्वांसमोर ठेवले। समारोपाच्या कार्यक्रमात कोल्हापूर येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉक्टर श्री दत्तात्रेय गर्गे सर आणि इंडस्ट्रियल मॅनेजमेंट ट्रेनिंग देणारे प्रख्यात ट्रेनर श्री अजय कुलकर्णी यांनी समाजाला बांधण्यासाठी आणि समरसता निर्माण करण्याकरता कुटुंबाची आवश्यकता अधोरेखित केली। सर्व दाम्पत्यांचा यथेचित सन्मान करून वाण देऊन सोहळा संपन्न झाला। प्रत्येक दाम्पत्याला भारतीय देशी वृक्षाचे रोप भेट देण्यात आले। ते रोप आपल्या सर्व कुटुंबियांच्या साक्षीने लावून त्यांचे संवर्धन करण्याचा संकल्प आलेल्या सर्व दाम्पत्यांनी केला। सौ मर्दा यांनी सूत्रसंचालन केले तर अरविंद कुलकर्णी यांनी आभार मानले। पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली। कार्यक्रम यशस्वी करण्याकरता लोककल्याण मंडळाचे सुमारे 25 कार्यकर्ते आणि त्यांचे कुटुंबीय गेले महिनाभर अविरतपणे प्रयत्न करीत होते। नमस्कार। आज लोककल्याण मंडळ इचलकरंजीच्या वतीनं अधिक मासाचा जो कार्यक्रम घेतला आणि या ठिकाणी जवळजवळ 60 कुटुंबाच्या पेक्षा जास्त कुटुंब इथं आली, एकत्र आली। आणि कुटुंब म्हणजे काय त्याचं सविस्तर वगैरे कार्यक्रम म्हणजे मुलाखत वजा तज्ज्ञ व्यक्तींनी इथं दिल्या। त्याचा खरोखर एक सर्वांनाच उपयोग झाला आणि पुढच्या पिढीला देखील त्याचा आवर्जून उपयोग होईल अशा दृष्टिकोनातून हा कार्यक्रम झाला। अतिशय सुंदर असा कार्यक्रम झाला आहे ना। तर मी सर्वांच्या वतीनं त्यांचा धन्यवाद मानतो।